शिरूर लोकसभेच्या जागेसाठी महायुतीमध्ये आत्तापासूनच चुरस लागलेली आहे। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटलांनी शिरूर लोकसभेवर दावा ठोकलाय। तसंच अजित पवारांनी या मतदारसंघासाठी हट्ट सोडावा असा सल्ला देखील दिलाय। तर इकडे शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंनी अढळरावांना खुलं आव्हान दिले। पाहूया। शिरूर लोकसभेवर शिवसेनेचा दावा। अजितदादा शिरूरची जागा सोडणार? महायुतीत शिरूरवरून रस्सीखेच। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत जागा वाटपावरून चढाओढ लागल्याचं बघायला मिळतंय। पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं दावा ठोकलाय। माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभेकरता तयारी सुरू केली आहे। खरं तर सध्या एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे हे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं ही जागा जिंकली होती, पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनंही शिरूर लोकसभेकरता मोर्चे बांधणी सुरू केली आहे। तर महायुतीतील शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं शिरूर लोकसभेवर उभा दावा ठोकलाय। शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलं की आढळराव तुम्ही थांबू नका, तुम्ही काम चालू ठेवा, ही जागा शिवसेनेची आहे। राष्ट्रवादीने जरी क्लेम केला असला तर राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांच्याकडे नाही आहे, राष्ट्रवादीचा उमेदवार शरद पवारांकडे आहे, महाविकास आघाडीकडे आहे। तर त्यामुळे ही जागा त्यांचा जर उमेदवार आला असता इकडं महायुतीमध्ये तर तसं त्यांचा क्लेमला काहीतरी अर्थ राहिला असता। शिवाजीराव अढळराव पाटलांनी शिरूर लोकसभेवर दावा केल्यामुळे महायुतीत या जागेवरून बेबनाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण काही महिन्यांपूर्वी कर्जतमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात अजित पवारांनी त्यांचा पक्ष शिरूर लोकसभेत उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं होतं। तसंच कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही दिले होते। एकीकडे महायुतीत शिरूर लोकसभेवरून रस्सीखेच सुरू झाली आहे, तर दुसरीकडे शिरूरच्या आजी माजी खासदारांमध्ये दाव्या प्रतिदाव्यांचा सामना रंगलाय। खासदार कोल्हेंच्या कार्यपद्धतीवर शिवाजीराव अढळराव पाटलांनी प्रश्न उपस्थित केलेत। काय काम झालं, मला एक काम दाखवा। चॅलेंज त्यांना चॅलेंज आहे का त्यांना? नाही दाखव ना, काय काम झालं। शिवाजीराव अढळराव पाटलांनी केलेल्या टीकेवर कोल्हेंनी जोरदार पलटवार केला। तसंच शिवाजीराव अढळरावांनी गेल्या 1.5 दशकात केलेल्या कामांवर जाहीर चर्चा करण्याचं खुलं आव्हान त्यांनी दिलं। समोरासमोर चर्चेला या खुलं आव्हान आहे। 15 वर्षातली कामगिरी आणि 5 वर्षातली कामगिरी, फक्त अभिनेता म्हणायचं जर असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात पोहोचवण्यासाठी खारीचा वाटा उचलत असताना मतदारसंघामध्ये केलेली जी कामं आहेत लेखाजोखा समोरासमोर करूया ना। लोकसभा निवडणूक तोंडावर असून शिरूर लोकसभेत आत्तापासूनच उमेदवारी करता स्पर्धा सुरू झाली आहे। एकीकडे महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत, तर दुसरीकडे विद्यमान खासदार कोल्हेंनी आव्हान दिलंय। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूरमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।